पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला, पिकं उद्ध्वस्त झाली, जमीन खरडून गेली. उद्धव ठाकरेंची माहिती. सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं, शेतकरी कर्ज फेडणार तरी कसं? उद्धव ठाकरेंचा सवाल. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी. भाजपला प्रशासन चालवता येत नाही, पंतप्रधान निधीतून लाखो करोडो रुपये पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला मदत व्हावी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्याच्या भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाका, सामन्याच्या प्रायोजकांनाही बहिष्कार टाकावा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन. ठाकरेच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचं नवीन टीजर. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याला टीजर, दुसरा मेळाव्याचा दुसरा टीजर आज प्रदर्शित. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पाहणी दौरा. शेतकऱ्यांनी रोखला, 16 वर्षांनी गावात आल्यानं शेतकरी संतप्त. सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड संताप. राज्यातील नगरपालिकांसाठी मोठी बातमी. नगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रियेसाठी महाराष्ट्राला जागतिक बँकेकडनं 4100 कोटीचा निधी. सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापराला गती मिळण्यासाठी मोठी आर्थिक मदत मंजूर. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकं जमीनदोस्त. पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरमध्ये पुन्हा एकदा दमदार पाऊस. सीना कोळेगाव धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. धरणातून सीना नदीत 50,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वसई विरार नाला झोपारा यात सकाळपासनं ढगाळ वातावरण. रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस. हवेत गारवा. पंढरपूरमधील करमाळ्यात पावसाचा जोर वाढला. सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ. 20हून अधिक रस्ते बंद. पूरस्थितीमुळे दिवसभरात सुमारे 300 लोकांचं होणार स्थलांतर. सांगली जिल्ह्यामध्ये 10 तासापासून संततधार पाऊस कायम. ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. पुलावरील वाहतूक बंद. जनजीवन विस्कळीत. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. रुईभर गावातील नदीला पाणी. गावकऱ्यांचा जीव घेणा प्रवास. धाराशिवच्या भोत्रा शिवारात सीना नदीचं पाणी शेतात. गावातील शेतकऱ्यांची 2 एकर ऊस पाण्यात. सीना नदीच्या पुरामुळे माढा तालुक्यातील अनेक संसार उद्ध्वस्त. संसार उपयोगी साहित्याच्या गाड्या माढ्यात दाखल. अभिजित पाटील यांच्याकडे पूरग्रस्तांना मदतीचा हात. हिंगोलीतील इसापूर धरणाचे 11 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले. 18,668 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पैनगंगा पूल पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. धाराशिवमध्ये पावसामुळे शेतकरी हवालदिल. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान. सोयाबीनच्या शेतात पाण्याचे पाट. तात्काळ नुकसान भरपाई देण्याची सरकारकडे मागणी. धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना मोठा पूर. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. पुरामध्ये कोणीही उतरू नये, प्रशासनाचं आवाहन. बीडच्या पाटोदा तालुक्यात मांजरा नदीला पूर. पुरामुळे शेतीसह जनावरांचं नुकसान. जमिनी खरडून गेल्या. अनेक जनावरं वाहून गेली. सरकारनं तात्काळ मदत करावी, ग्रामस्थांची मागणी. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पहाटे काही ठिकाणी पावसाची हजेरी. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण. भीमा खोऱ्यात दमदार पाऊस. उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला. 80,000 क्युसेक वेगानं भीमा नदीत विसर्ग. बीड जिल्ह्यात हवामान खात्याकडनं रेड अलर्ट जारी. माजलगाव धरणाचे 11 दरवाजे तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. जनजीवन विस्कळीत. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उमरखेड तालुक्यातील शेतीला नदीचं स्वरूप. पावसामुळे मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. बोरी उमरगे पुलावरनं दुचाकी स्वारांचा जीव घेणा प्रवास. सोलापूरमध्ये सीना नदीला पूर. पुरामुळे अनेक गावं उद्ध्वस्त. जिल्ह्यातील पूरग्रस्त गोकुळची मदतीची हात. 3,200 लिटर दुधाचं मोफत वाटप.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. धरणात 104.12 टीएमसी पाणी साठा. कोयना धरणातून 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू. परतीच्या पावसामुळे सांगलीकरांची उडाली दैना. अनेक घरात शिरलं पाणी. जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर. डोंबिवलीमध्ये हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता जनजागृती रॅलीचं आयोजन. स्थानिक नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांचा रॅलीमध्ये सहभाग. साताऱ्याचा माना तालुक्यात मुसळधार पाऊस. माणगंगा नदीला पूर. म्हसवड नगर परिषदेकडनं गावाला सतर्क राहण्याचं आवाहन. बीडच्या पाटोदा तालुक्यात मुसळधार पाऊस. पिट्टी गावातील शेतामध्ये साचलं पाणी. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. ड्रोनच्या माध्यमातून दृश्य कैद. सातारा जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग. माण खटाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान. पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी. पंढरपूरच्या माड्यामध्ये पावसाचा जोर वाढला. सीना नदीकाठच्या गावाचं जनजीवन विस्कळीत. परभणीत शेती आणि रस्त्याचं मोठं नुकसान. नुकसानाची महाराष्ट्र प्रदेश प्रभारी यशवंत भालेराव यांनी केली पाहणी. सरकारनं तात्काळ मदत केली नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा. दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाची संततधार. कासेगाव उळेगाव रस्त्यावरील नदीवर पाणी आल्यानं वाहतूक बंद. कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात. जिल्ह्यात 27 ते 29 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. कोकणात पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची तीव्रता वाढणार. कोकणसाठी पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार. नदीच्या पुरात शेतकऱ्यांचा जीव देण्याचा प्रयत्न. नागरिकांनी शेतकऱ्याला धरल्यानं प्राण वाचले. पुण्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस. अनेक जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी. गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आज पाऊस पडण्याची शक्यता. जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी. जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. नाशिकमध्ये पावसाचा अलर्ट. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला. धरणातून 1,651 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. मराठवाड्यामध्ये महापुरामुळे संकट. राज्यात आज आणि उद्या देखील पुन्हा परतीच्या पावसाचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान. दांडेगाव शिवारामध्ये जोरदार पाऊस. हिंगोलीत रात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचं आगमन. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. साताऱ्यातील धरणांमधून पाण्याच्या विसर्गात वाढ. नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कता राहण्याचा इशारा. वीर धरणातून 1,425 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. साताऱ्यात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ. गेल्या 24 तासापासून जोरदार पाऊस सुरू. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण. लातूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा. लातूरला हवामान खात्याचा रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर. नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाकडनं आवाहन. हिंगोली जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर. नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाकडनं आवाहन. अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी आता चिंतेत आहेत. मोसंबीच्या बागेवर रोग पडल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. संतप्त शेतकऱ्यांनं अख्खी बाग नष्ट केली. नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान. दिवाळीच्या आणि नुकसानग्रस्त संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना मदत करा. भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांची राज्य सरकारकडे मागणी. धाराशिवमध्ये रात्रभर पावसाची बॅटिंग. पावसानं जिल्ह्यातील नदी नाल्यांना पाण्याची पातळी वाढली. अवैध धंद्यावर पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे नजर. हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर पुणे पोलिसांचे छापे. 13 आरोपींवर 11 गुन्हे दाखल. 49,000चा माल जप्त. परभणीच्या गंगाखेड पालम मार्ग वाहतुकीसाठी बंद. गलाठी नदीला पूर. लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरती हल्ला. बांबूनं गाडीवर मारण्याचा केला प्रयत्न. हाके सुरक्षित. गाडीचं थोडं नुकसान. पोलीस ताफा असतानाही हल्ला. नवरात्रीमध्ये झेंडूच्या फुलांच्या मागणीत वाढ. झेंडूच्या फुलामध्ये शेतकऱ्यांना 1 ते 1.5 लाखापर्यंत फायदा.
बुलढाणा शहर आणि घाटमाथ्यावर पसरली दाट चादर, घाटमाथ्यावर निर्माण झालेलं विहंगम दृश्य कैद. उल्हासनगरमध्ये अनधिकृत इमारतीवर कारवाईचे आदेश, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आदेश. शहरात अनधिकृत इमारतीचे फुटले पेव. छत्रपती संभाजीनगरमध्ये आय लव्ह मोहम्मदचे बॅनर नौबाद दरवाजासह विविध भागात लावले. बॅनरमुळे सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा. दुर्गामाता दौडीचा आजचा 6वा दिवस, सांगलीत भर पावसात संभाजी भिडे आणि धारकरी भिजत दुर्गामाता दौड पार. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी, अवजड वाहनांच्या विरोधात आज मूक आंदोलन करून निषेध व्यक्त. गडचिरोली केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीनं स्वच्छता अभियान, यावेळी रॅली काढण्यात आली. जनजागृती रॅलीत स्वच्छतेचं महत्त्व सांगण्यात आलं. पैठणमध्ये महालक्ष्मी अंबाबाईचं एकमेव उपपीठ, शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. अंबाबाई मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. अंबाबाईच्या पालखीला भाविकांची झुंबड, पालखीचा व्हिडिओ व्हायरल. ललित पंचमीच्या निमित्तानं अंबाबाई देवी त्र्यंबोली देवीच्या भेटीला अलौकिक सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. परभणीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्साहात पार. अभियानामध्ये ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी. शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. भिवंडीमध्ये पोलीस उपायुक्त मुख्यालयामध्ये फॉरेन्सिक सेंटरचं लोकार्पण. अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांच्या शुभ हस्ते लोकार्पण संपन्न. अमरावती यवतमाळ एमआयडीसीमध्ये उद्योग न उभारणाऱ्या 350 जणांना नोटीस. अमरावतीमध्ये 226 आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 149 उद्योग बंद. उद्योग चालू न केल्यास भूखंड परत घेणार, शासनाची नोटीस. मराठा नेते मनोज जरांगेंची प्रकृती खालावली. छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू. गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवर उपचार सुरू. 5 ऑक्टोबरला अमरावतीमध्ये आरएसएसचा विजयदशमी सोहळा. सरन्यायाधीश भूषण गवाई यांच्या मातोश्री मुख्य अतिथी. कमलाताई गवई कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका. पथसंचलनाला हॉकीचं मैदान दिल्यानं हायकोर्टामध्ये याचिका. आरएसएसला हॉकीचं मैदान देण्यास विरोध. याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता. घर विकत घेण्याकडे पुणेकर, मुंबईकरांनी फिरवली पाठ. महानगरातील मालमत्ता क्षेत्राचा तिमाही अहवाल जाहीर. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीचं उद्घाटन. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन. मुंबईत परिवहन विभागाची विशेष मोहीम. ॲप आधारित वाहन चालकांनी नियमाचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा. आतापर्यंत 263 वाहनांवर 3.88 लाख रुपयांचा दंड ठोठावला. अमरावतीमध्ये ओबीसी बांधवांचं उपोषण सुरू. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी बांधवांचं आमरण उपोषण. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली उपोषणाला भेट. पैठणमध्ये ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शेकापचे पदाधिकारी आक्रमक. पाचोड पैठण महामार्गावर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको. परभणीमध्ये महालयागार मोर्चाचं आयोजन. बंजारा समाजाच्या वतीनं 7 ऑक्टोबर रोजी मोर्चा. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन. रायगडच्या गडपमध्ये आई काळंबादेवी मंदिरात नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी. देवीची भक्तिभावानं पूजा. मुंबईतील चेंबूरमध्ये जागृती मित्र मंडळाकडनं आई माऊलीची स्थापना. भाविकांकडनं उत्साहात देवीची पूजा. चंद्रपूरमध्ये आजपासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात. 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीमध्ये महोत्सवाचं आयोजन. गडचिरोलीमध्ये दुर्गा उत्सवानिमित्त कार्यक्रमांचं भाविकांमध्ये उत्साह. दुर्गा उत्सवात महाप्रसादासाठी झुंबड. रत्नागिरीच्या ढोकरवली गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं नवरात्र उत्सव साजरा. यामध्ये लोककला, जाखडी नृत्य, गरबा डान्स, कीर्तन, भजन असे विविध कार्यक्रमाचं आयोजन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.